अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या येतो का आवाज? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक श्री भारत सासणे, सौभाग्यवती सासणे बहिणी, या संमेलनाचे उद्घाटक श्री शरदराव पवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पूर्वाध्यक्ष, प्राचीन भारतीय संस्कृतीचे अभ्यासक डॉक्टर गोबम देगलूरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री संजय बनसोडे, कार्याध्यक्ष श्री बसवराज पाटील नागराळकर, प्रमुख कार्यवाह श्री रामचंद्र तिरुके, स्वागत मंडळाचे इतर पदाधिकारी, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अमित देशमुख, भारताचे भूतपूर्व गृहमंत्री श्री शिवराज पाटील चाकूरकर, साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष श्री कपूर वासनिक, कोषाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र काळुंखे, कार्यवाह डॉक्टर दादा गोरे, महामंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, या संमेलनासाठी मुद्दाम उपस्थित राहिलेले श्री दामोदर मावजो, सर्व साहित्य संस्थांचे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य, या साहित्य संमेलनासाठी निमंत्रित सर्व लेखक, वक्ते, कवी, अभ्यासक, प्रसारमाध्यमांचे सर्व प्रतिनिधी आणि लातूर जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील इतर ठिकाणाहून आणि गोवा, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, दिल्ली आणि महाराष्ट्रातून व महाराष्ट्राबाहेरून बाहेरच्या इतर प्रांतांमधून संमेलनासाठी आलेल्या रसिक बंधू भगिनींनो, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष म्हणून या संमेलनात मी आपले मनापासून स्वागत करतो आणि आतापासून पुढील 3 दिवस सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून आपण साहित्य संमेलनातील उपक्रमांचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. मित्रहो, 1878 143 वर्षांपूर्वी या साहित्य संमेलनाचा जन्म झाला. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी या संमेलनाला सुरुवात केली. पुण्यात त्यांनी ग्रंथकारांचं साहित्य संमेलन किंवा ग्रंथकारांचं संमेलन म्हणून पहिलं संमेलन भरवलं 1878. 1906 चौथ्या साहित्य संमेलनात पहिली साहित्य संस्था महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेची स्थापना झाली. तेव्हापासून ही साहित्य संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषद भरवत असे. महाराष्ट्र साहित्य परिषदेनं एकूण 45 पैकी पहिली 4 सोडली तरी 41 साहित्य संमेलनं भरवली. महाराष्ट्र साहित्य परिषदेनं भरवलेलं शेवटचं साहित्य संमेलन गोव्यात मडगावला भरलेलं होतं. ते 45वे कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली 1964च्या मे महिन्यात, म्हणजे उन्हाळ्यातच. आज जे गोव्यात कोकणी करतात आणि मराठी माणसांना हिणवतात, त्यांनी हे साहित्य संमेलन भरवलेलं होतं. हे मुद्दाम मला काही दिवसापूर्वी ज्या बातम्या आल्या आणि व्हॉट्सअपवर जी टीकाटिप्पणी झाली त्या अनुषंगानं या ठिकाणी सांगणं गरजेचं वाटतं. अगदी त्यांनीच ते भरवलेलं असेल असं नव्हे, तर त्यांच्या पूर्वजांनी मात्र नक्कीच ते संमेलन भरवलेलं होतं. हे या ठिकाणी सर्व मराठी माणसांना या मराठी साहित्य संमेलनात सांगणं मला गरजेचं वाटतं. 1965 हैदराबादला झालेलं 46वं साहित्य संमेलन हे महामंडळानं भरवलेलं पहिलं साहित्य संमेलन. हे संमेलन माझे गुरु प्राध्यापक वालकुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं होतं. आज उदगीरमध्ये
श्री भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली भरत असलेलं हे जे साहित्य संमेलन आहे हे प्रत्यक्षात साहित्य महामंडळाचं 50वं साहित्य संमेलन आहे। याचा अर्थ आज आम्ही उदगीरमध्ये आमच्या साहित्य संमेलनाचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत। महामंडळाच्या पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते मराठवाड्याच्या वाङ्मयीन युगाचे निर्माते प्राध्यापक वाल कुलकर्णी। उदगीरमध्ये भरत असलेल्या 50व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत मराठवाड्याचे सुपुत्र थोर कथाकार श्री भारत सासणे हे। मी वाल कुलकर्णी यांचं आपल्या सर्वांच्या साक्षीनं पुण्यस्मरण करतो आणि या संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांचं मनापासून साहित्य महामंडळाच्या वतीनं अभिनंदन करतो। मित्रहो, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही एक संस्था आहे असं जरी दिसत असलं तर प्रत्यक्षात ही एक संस्था नाही तर 10 संस्थांनी मिळून बनवलेला हा एक संघ आहे। संघ शब्द उच्चारला की अलीकडे काही लोकांना भरून येतं तर काही लोकांना खटकतं, म्हणून आमची खेड्यातली मंडळी अतिशय सावधपणानं शब्द वापरत असतात। जिथं जिथं संघ शब्द येईल त्या त्या ठिकाणी त्याला ते त्यांच्या मराठीमध्ये फेडरेशन असं म्हणतात। हे 10 संस्थांचं फेडरेशन आहे। मुळामध्ये हे फेडरेशन 4 संस्थांनी स्थापन केले। महाराष्ट्रातल्या त्या 4 संस्था आहेत। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, भाषेचे जाणकार, उत्तम जाणकार, भाषेबद्दल आस्था असणारे, भाषेबद्दल अस्मिता असणारे यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या निरनिराळ्या प्रदेशामध्ये ज्या पद्धतीनं मराठी भाषा लिहिली जाते त्यातला जो फरक आहे तो फरक लक्षात घेऊन दत्तवामन पोद्दार यांना अशा प्रकारची एक सूचना केली की आपण या सगळ्या संस्थांना एकत्र आणून एकत्रित बांधणी करून काही नियम जर तयार केले तर महाराष्ट्र सरकार हे नियम स्वीकारील आणि नंतर त्या नियमांमध्ये मराठी भाषा लिहिली जाईल अशी काहीतरी व्यवस्था करणं गरजेचं आहे। हे यशवंतराव चव्हाणांनी सुचवलेलं होतं आणि दत्तवामन पोद्दारांनी या 4 संस्था एकत्र आणून त्यांचं हे फेडरेशन निर्माण केलं। ते म्हणजे साहित्य महामंडळ, ते म्हणजे आजचं साहित्य महामंडळ। हे साहित्य महामंडळ ह्या साहित्य महामंडळाच्या या 4 संस्था निर्मात्या आहेत हे मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे। महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई, विदर्भ साहित्य संघ नागपूर आणि मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद या त्या 4 संस्था या जन्मदात्या संस्था आहेत। महामंडळ या 4 संस्थांनी निर्माण केलं आणि मग आत्ता देसाई साहेबांनी सांगितल्यामुळं जवळजवळ 3 कोटी मराठी समाज हा महाराष्ट्राच्या बाहेर राहतो। महाराष्ट्राच्या बाहेर असलेला हा जो समाज आहे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर म्हणजे 1960 नंतर हा जो समाज आहे या समाजाला असं वाटलं की आता आपण महाराष्ट्रापासून आणि मराठीपासून तुटलो। त्यांनी काही संस्था आधीच मराठीसाठी आपापल्या प्रांतामध्ये निर्माण केलेल्या होत्या। आता काय करायचं असा प्रश्न तेव्हा त्यांच्यासमोर निर्माण झाला। तेव्हा महामंडळांच्याकडे त्यांनी मागणी केली या 4 संस्थांनी निर्माण केलेल्या की आम्हाला तुमच्यात सामावून घ्या, आम्हाला तुमच्यात सामावून घ्या। आणि महामंडळानं त्यांना जागा करून दिली आणि आपल्या या मराठीची जी मुख्य अशा प्रकारची एक संस्था सगळ्यांचा मिळून संघ निर्माण केलेला होता या संघामध्ये त्यांना सामावून घेतलं। त्यामध्ये गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, गोवा आहे, तेलंगणा आहे, अशा ह्या निरनिराळ्या प्रांतांच्या मध्ये असलेल्या संस्था महामंडळामध्ये या 4 संस्थांना येऊन मिळाल्या आणि एकूण 10 संस्था या काम करतात। आणि म्हणून साहित्य महामंडळ देसाई साहेबांना मला या ठिकाणी मुद्दाम लक्षात आणून द्यायचं आहे की साहित्य महामंडळ मराठीचं काम शक्यतोवर जिथं शक्य होईल तिथं कारण आमच्याजवळ पुरेसा निधी नसतो आणि म्हणून जसा तसा निधी उपलब्ध होईल त्या निधीच्या अनुसार आम्ही त्या त्या प्रांतामध्ये काम करतो आणि तिथल्या मराठी माणसांना जी काय मदत करता येईल ती मदत करतो आणि तिथलं मराठी टिकवण्याचा प्रयत्न करत असतो। आणि म्हणून आतापर्यंत जवळपास 15-16 साहित्य संमेलनं ही महाराष्ट्राच्या बाहेर झाली आणि जवळपास 3 साहित्य संमेलनं देशाच्या बाहेर झालेली। अमेरिकेत आम्ही साहित्य संमेलन घेतलं,
आम्ही दुबईला साहित्य संमेलन घेतलं, आम्ही सिंगापूरला साहित्य संमेलन घेतलं. या देशाचा जवळपास या देशाचा भाग असलेला पण तुटल्यासारखा असलेला आम्ही अंदमानला साहित्य संमेलन घेतलं. या सगळ्या ठिकाणी मराठी माणसांच्यासाठी साहित्य संमेलनं भरवून त्या ठिकाणी मराठीचं जागरण हे निर्माण करण्याचा प्रयत्न हा आम्ही केलेला आहे. मला माहीत आहे की सगळेच जण वेळ घेत आहेत. मला दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ घेणार नाही, पण इथं सांगितलं पाहिजे. लोकांना असं वाटेल की इथं काही वाद उपस्थित होतो की का. वाद उपस्थित होत नाही, पण वास्तव लोकांच्या समोर आणणं हे गरजेचं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी बोलतो. साहित्य मंडळाशी चर्चा केली. स्वागत मंडळानं प्रत्येक ठिकाणी स्वागत मंडळाला प्रत्येक गावामध्ये जिथं साहित्य संमेलन ठरतं त्यांना असं वाटतं की इतर भाषांमध्ये असलेले जे लेखक आहेत आणि ज्यांना ज्ञानपीठ वगैरे मिळालेलं आहे अशा लेखकांना आपण निमंत्रित करावं. आम्ही त्यांना विरोधसुद्धा करतो. विशेषतः मी विरोध करत असतो बाकीच्या लोकांपेक्षा, किंवा इतर भाषांमधले लेखक कशाला आपण बोलू. आपल्या भाषेमध्ये मोठे मोठे लेखक आहेत, इतर भाषांमधल्यापेक्षा सुद्धा मोठे मोठे लेखक आपल्याकडे आहेत, आपण त्यांनाच बोलवूया ही माझी भूमिका आहे. पण शेवटी लोकशाहीमध्ये बहुमताचं ऐकावं लागतं आणि मग बहुमतानुसार जर ठरलं की नाही बाहेरच्या लेखकाला आपल्याला निमंत्रित करायचं आहे तर मग तो लेखक ठरतो. त्यातून जो कोणी उपलब्ध होतो त्याला निमंत्रण दिलं जातं. यावर्षी उदगीरच्या स्वागत मंडळानं इच्छा व्यक्त केली की आम्हाला बोलवायचं आहे. मी पहिल्या बैठकीमध्ये मी विरोध केलेला होता. मी सांगितलं बहुमताचे निर्णय घ्यावे लागतात. बहुमतानं त्या ठिकाणी ठरलं की आणूया बाहेरच्या लेखकाला आणायचं. ठरल्यानंतर श्री दामोदर मावजे ज्ञानपीठ विजेते यांना निमंत्रित करायचं ठरलं आणि त्यांना निमंत्रण गेलं आणि गोव्यामध्ये स्फोट झाला. आता गोव्यामध्ये मराठी माणसांचा जो काय स्फोट झाला तो खरा की खोटा हे थोडं तपासून पाहिलं पाहिजे. त्यांचा आक्रोश जो त्या गोव्यातल्या मराठी माणसांचा जो आक्रोश आहे हा आक्रोश खरा आहे का खोटा आहे हे थोडं तपासून पाहिलं पाहिजे. आणि म्हणून मी गोव्यामध्ये मराठीची काय स्थिती आहे, काय स्थिती होती हे तपासण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आणि माझ्या असं लक्षात आलं की गोव्यामधली मराठी ज्ञानेश्वर महाराजांनी 800-850 वर्षापूर्वी असं म्हटलं, मराठीत बोलू कौतुक आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीत म्हटलं. पण ज्ञानेश्वर महाराज हे मराठी होते, मराठी भाषिक होते, ते जन्माला आलेले होते. मराठी त्यांची मातृभाषा होती. पण ज्यांची मातृभाषा मराठी नाही, जे परदेशातून आलेले आहेत वेगळ्या कारणासाठी, त्यांचा उद्देश वेगळा असेल, धर्मप्रसारासाठी आले असतील, त्यांनी खास भारतीय अशा प्रकारचा रचना प्रकार पुराण हा सगळ्यांनाच माहीत आहे. तर त्या पुराणाचा अभ्यास करून मराठीत ख्रिस्त पुराण लिहिलं आणि त्या ख्रिस्त पुराणामध्ये मराठीची जी थोरवी त्यांनी सांगितली. आता सूत्रसंचालन करत असताना आमच्या त्या बाईनं ती आपल्यासमोर मांडलेली होती की जैशी हरळा माझी रत्नकिळा, रत्ना माझी हिरा निळा, तैशी भाषा माझी चोखळा, भाषा मराठी. किती चोखळी अशा प्रकारची मराठी भाषा आहे हे तो ख्रिश्चन धर्मप्रचारक सांगतो मराठीमध्ये रचना करत असताना आपल्या भाषेची थोरवी. जैशी पुष्पा माझी पुष्पमोगरी की परिमळा माझी कस्तुरी, तैशी भाषा माझी मराठी या अशा पद्धतीनं तो मराठीमधून सांगतो. म्हणजे म्हणजे 600 वर्षापूर्वी 500 वर्षापूर्वी 600 वर्षापूर्वी मराठी ही गोव्याची भाषा होती. हा इतिहास आहे, सिद्ध होतो एवढ्यावरून. ही जशी महाराष्ट्राची भाषा आहे तशी ती गोव्याची भाषा आहे आणि म्हणून ती अतिशय प्राचीन अशा प्रकारची भाषा आहे. कोकणी कधीपासून आहे? कोकणी ही मराठीची बोली आहे. आमच्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं की मराठीची बोली हा भाग वेगळा, पण आम्ही अभ्यास केला तेव्हासुद्धा आम्हाला जाणवलं की मराठीची बोली आहे. पण काही लोकांना असं वाटतं, ते स्वाभाविकही आहे की आपल्या बोलीला भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. माझा मुद्दा असा होता की 600 वर्षापूर्वी मराठी ही गोव्यातल्या लोकांची भाषा होती, मातृभाषा होती. 20व्या शतकात काय होतं? 20व्या शतकामध्ये मराठीतले श्रेष्ठ कवी कुसुमाग्रजांच्या समकालीन, वाराकांतांच्या समकालीन, अनिलांच्या समकालीन, मी ही नावं का घेतली सगळी, पण प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये एक एक कवी यातला होऊन गेलेला आहे. त्यांना तो माहीत आहे. म्हणून मी हे सांगतो की हे जे तर बाबा बोरकर हे गोव्यातले कवी 50 वर्ष मराठीत का लिहित होते, कोकणीत का लिहित नव्हते, असा माझा प्रश्न आहे. जर कोकणी तुमची भाषा आहे तर तुम्ही कोकणीत का लिहित नव्हते?
मराठीमध्ये संबंध काव्य रचना तुम्ही केली, मराठी रसिकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं, तुम्ही मराठीच होते. नंतर जेव्हा आपल्या देशामध्ये, आपला देश हा बहुभाषिक आहे आणि बहुभाषिक असल्यामुळं जशी विविध प्रकारची राजकारणं आपल्या देशामध्ये चालतात, तशा प्रकारचं भाषिक राजकारण हे आपल्या देशामध्ये विशेषतः उत्तरेमध्ये उदयाला आला. होतंच ते, मुळामध्ये ते होतंच, पण ते असं वर आलं, उफाळून आलं आणि त्याच्यातून ही जी कोकणी, या कोकणीला भारत सरकारनं मान्यता दिलेली 1975मध्ये मान्यता दिलेली. आता ही दिली का? तर उत्तरेमध्ये काही बोलींना भाषा म्हणून, म्हणजे उत्तरेमध्ये म्हणत असताना मला उत्तर भारतात असं म्हणायचं आहे, काही बोलींना भाषा म्हणून मान्यता द्यावी अशा प्रकारचा जबरदस्त नेत्यांचा, जे कोणी त्या भागातले जबरदस्त राजकीय नेते होते त्यांचा आग्रह सुरू झाला. आणि मग जर द्यायची असेल तर एकाच भाषेला जर ही मान्यता दिली तर दिसायला वाईट दिसेल, पक्षपातीपणा दिसेल. आणि म्हणून याच्या जोडीला एखादी दक्षिणेतली भाषा पाहिजे. मग त्यासाठी शोधा एखादी बोली, आणि मग बोली शोधली ती कोकणी आणि बळी दिला तो मराठीचा बळी देऊन ती कोकणी बाजूला करून 1975मध्ये भारत सरकारनं या 2 भाषांना मान्यता दिली. या 2 भाषांमध्ये काय अवस्था होती त्यावेळेला मला डोगरीचं फारसं माहीत नाही, पण 2-4 पुस्तकं जर लिहितो, 1-2 पुस्तकं लिहिलं आणि 100 प्रती जर छापल्या तर त्याला सहज साहित्य अकादमी मिळून जाते. मराठीमध्ये भल्याभल्याला साहित्य अकादमी मिळत नाही. करंदीकरांना साहित्य अकादमी मिळालेलं नव्हतं, सुर्व्यांना साहित्य अकादमी मिळालं नव्हतं. कारण काय? कारण आमच्याकडे ढिगभर लेखक असतात त्या दर्जाचे आमच्याकडे 150 लेखक असतात आणि मग कोणाला तरी एकाला ते मिळणार. असं घडतं आणि म्हणून या कोकणीला डोगरीबरोबर मान्यता देण्यात आली आणि कोकणी ही मराठीपासून तुटली स्वतंत्र भाषा झाली. तिथल्या सारस्वत समाजानं ते लावून धरलं आणि आमचे राजकारणी हे कायमच मराठी राजकारणी म्हणायचे. मला केवळ महाराष्ट्राचे मी म्हणत नाही, गोव्यात सुद्धा मराठीच राजकारणी. गोव्यातल्या मराठी राजकारण्याने आपली भाषा जोई, आपल्या भाषेचा बळी दिला, कोकणीला राजभाषा केलं आणि बहुसंख्यांची भाषा टाळली, बहुसंख्यांची भाषा सोडून दिली, फेकून दिली. तिला तुल्यबल अशा प्रकारचं सुद्धा स्थान दिलं नाही. म्हणून हा वाद आला. म्हणून जेव्हा उदगीरच्या साहित्य संमेलनानं मावजो साहेबांना निमंत्रित केलं तेव्हा गोव्यामध्ये स्फोट झाला आणि तिथल्या मराठीवाद्यांनी त्यांना विरोध केला. निमंत्रण दिलेलं होतं, आपण सन्मानानं निमंत्रण दिलं, सन्मानानं बोलावलेलं आहे, त्यांनी काही आपल्याला निमंत्रण मागवलेलं नव्हतं आणि म्हणून आपण त्यांना इथं आणलेलं, त्यांना आपण ऐकणार आहोत. आपण आपलं म्हणणं आपण मांडतो. आपलं फक्त मराठीची स्थिती काय होती, मराठीची स्थिती काय आहे. वर्तमानपत्राचं सुद्धा तसंच आहे. तुम्ही वर्तमानपत्रांच्याकडे जर पाहिलं तर मराठीमध्ये 1832मध्ये पहिलं वर्तमानपत्र निघालं आणि गोव्यामध्ये 1872मध्ये पहिलं वर्तमानपत्र, म्हणजे 40च वर्षाचा फरक आहे. मी अभ्यासपूर्ण बोलतोय. 40च वर्षाचा फरक आहे. आपल्या वर्तमानपत्राचं नाव होतं दर्पण आणि त्यांच्यावरचे वर्तमानपत्राचं नाव होतं देश सुधारणेच्छू. हे त्यांच्या वर्तमानपत्राचं होतं. कितीतरी वर्तमानपत्र गोव्यामध्ये मराठीत निघाली, कोकणीत निघालेली नाही आहे. पुरुषोत्तम शिरगावकरांचं प्रभात, दादा वैद्यांचं प्राचीप्रभा, करंडे शास्त्रींचं सत्संग, गोविंद हेगडे देसाईंचं भारत, दत्तात्रय पै यांचं हिंदू, नाभा नायकांचं भारतमित्र, गोवा मुक्तीनंतरचं आपणा सगळ्यांना माहीत असलेलं सातोचकरांचं गोमंतक. 150 वर्षातील अशी आणखी 10 तरी नावं आपल्याला याच्यामध्ये समाविष्ट करता येतील. मराठी वर्तमानपत्रांची अशी समृद्ध आणि दीर्घ परंपरा गोव्यामध्ये आहे. या उलट कोकणीत काय आहे हे कोकणी प्रेमी बांधवांनी खुलेपणानं आमच्या लक्षात आणून द्यावं. गोव्यातल्या मराठी माणसांच्या हे त्यांनी लक्षात आणून द्यावं. मराठी टाळून कोकणीला राजभाषा करण्यात भाषिक राजकारणाशिवाय दुसरं काहीही असेल गोव्यामध्ये असं मला वाटत नाही. आणि म्हणून कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळाला, मराठीवर अन्याय करण्यात आला. माझी अशी विनंती राहणार आहे गोवा सरकारला आणि आमचे ज्येष्ठ मित्र, कोकणीतले ज्येष्ठ लेखक, ज्ञानपीठ विजेते आमचे आदरणीय पाहुणे दामोदर मावजो यांना माझी अशी विनंती राहणार आहे
की ही जर स्थिती आहे, कारण ते रोज सकाळी ते मराठी वर्तमानपत्र वाचतात, कोकणी नाही. आपण त्यांना विचारू शकता, कोकणी वाचत नाही का? आता एखादा निघत असेल, निघतच नाही. आज 13-14 वर्तमानपत्र ते निघतात मराठी. त्यांचं शिक्षण ह्याच्यातच झाले आणि त्यांना 1975ला राजभाषाचा दर्जा कोकणीला मिळेपर्यंत ते मराठीतच लिहित होते. ते मराठी लेखक पण आहेत, मराठीमध्येच लिहित होते, कारण ते मूळ मराठीच होते. हे जर लक्षात घेतलं आणि सरकारवर जर ते ज्ञानपीठ आहे, त्यांच्या शब्दाला आता वजन मिळालेलं आहे आणि म्हणून गोवा सरकारला त्यांनी आमच्या लोकांच्या बरोबर येऊन सांगायला पाहिजे की नाही, या कोकणीला तुम्ही राजभाषेचा दर्जा दिलेला आहे, पण मराठी ही बहुसंख्यांची भाषा आहे. आपण मराठीतून शिकतो, आपण मराठी वर्तमानपत्र वाचतो. आपल्याकडे मोठी परंपरा ही सगळी भाषेची सुद्धा आणि वर्तमानपत्रांची सुद्धा मराठीचीच आहे. तर मराठीलाही दुसरी राजभाषा म्हणून आपण मान्य करा. त्यांच्याबरोबर यांनी जर मदत केली, यांनी जर नेतृत्व केलं मराठी लोकांचं, तर मला असं वाटतं, आणि इतर कोकणी लेखक सोबत घेऊन, तर मला असं वाटतं हा प्रश्न सुटेल आणि हे एक वेगळं उदाहरण आपल्या देशामध्ये निर्माण होईल. नाहीतरी आपल्या देशात काय आहे, आपल्या देशामध्ये तुम्हा लोकांचा, विशेषतः महाराष्ट्रीय लोकांचा, महाराष्ट्रीयन नव्हे, जे महाराष्ट्रीयन लिहितात ते चूक, महाराष्ट्रीय, तर महाराष्ट्रीय लोकांचा गैरसमज आहे हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. सगळ्यांच्या समक्ष सांगतो, हिंदीवाद्याने माझ्या समोर येऊन सांगावं, मी त्याच्याशी वाद घालायला तयार आहे. तर आपल्या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 22 भाषा या देशामध्ये बोलल्या जाणाऱ्या, कदाचित या दोनचा समावेश केला की नाही मला माहीत नाही, तर 22 भाषा ह्या राष्ट्रभाषा. आणि म्हणून एका देशाला जर 22 राष्ट्रभाषा असू शकतात, तर एका राज्याला 2 राजभाषा असल्यावर काय फरक काय पडतो? हे केवढं छान उदाहरण होईल. आणि म्हणून हे श्रेय श्री दामोदर मावजी, आमचे पाहुणे, आमचे मित्र यांनी घ्यावं आणि मराठीवाद्यांना, तिथल्या मराठी बोलणाऱ्यांना गोव्यातल्या सहकार्य करावं, त्यांचं समाधान करावं. आणि जसा तुम्ही कोकणीचा विकास करू इच्छिता, मराठीचा झालेलाच आहे, मराठीचा विकास आधीच झालेला आहे, पण अधिक बळ त्या भाषेला आपण दिलं पाहिजे. बळ देण्यासाठी त्या सरकारला सुद्धा सांगितलं पाहिजे की दुजाभाव करू नका, दोघीला निदान एवी तेवी तुम्ही पक्षपातीपणा करताच आहात, तर निदान एक वेगळं आणखी माप मराठीच्या पत्रामध्ये आपण टाकलं पाहिजे. कारण ही भाषा या प्रदेशाची 700 वर्षापूर्वीची भाषा आहे. 150 वर्षापूर्वीची किंवा त्यापेक्षा अधिक जुनी वर्तमानपत्रांची परंपरा आहे. सगळ्या शाळा परवापर्यंत तिथल्या मराठी होत्या. बहुतेकांचं शिक्षण हे मराठीत झालेलं आहे. अजूनही 70% शाळा गोव्यामध्ये मराठी, अजूनही बाजाराची भाषा मोठ्या प्रमाणामध्ये तिथं मराठी आहे. हे आपण जर केलं तर मला असं वाटतं की आनंद होईल. आणि आपलं स्वागत करताना आम्हाला आनंद झालेला आहे. आमच्या मनामध्ये आपल्याबद्दल कोणत्याही प्रकारची किंतु असल्याची भावना नाही आहे. तो आपल्या भाषेबद्दलही आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भावना नाही आहे. पण आम्हाला आमची जोपासना ही सुद्धा झाली पाहिजे असं वाटणं हे अनैसर्गिक नाही, हे आपण समजून घ्या अशी अपेक्षा मी करतो. मला आणखी एक गोष्ट, अभिजात भाषेचा मुद्दा प्रत्येकाच्यात निघतो. देसाई साहेब खूप काम करत आहेत. मी खरं त्यांच्यावर बोलणार होतो, पण त्यांनी स्वतःच सांगितल्यामुळं आता मी फार त्यांच्यावर काही बोलणार नाही आहेत. त्यांनी केलेल्या या 2 वर्षामध्ये कामांचं मी बोलणार नाही, स्वतंत्रपणानं मी त्यांच्यावर बोलणार होतो. तर त्यांनी अभिजात भाषेचा मुद्दा केला. अभिजात भाषा का आपली रखडली? मुळामध्ये आम्हाला आमची भाषा अभिजात आहे याचं प्रमाणपत्र द्या असं म्हणायची गरजच वाटत. आमची भाषा अभिजात आहेच, ती आहेच, कोणी सांगायची गरज नाही आहे. त्याच्या पाठीमागं वेगळी कारणं आहे का मागतो आपण ती कारणं मी सांगणार नाही. ती कारणं राज्यकर्त्यांना चांगली माहीत आहेत. आणि म्हणून राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या हितासाठी तिथं जे वजन आपल्या नेत्यांनी आजपर्यंत टाकायला पाहिजे होतं ते टाकलं नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, फार लांबवत नाही, पण ते उदाहरण देणं मला गरजेचं वाटतं. ते उदाहरण असं आहे की आपले शक्तिशाली नेते सरकारमध्ये, म्हणजे भारत सरकारमध्ये, आणि भारत सरकारचा जो कोणी पंतप्रधान असेल त्याच्याकडे भाषेसाठी, संस्कृतीसाठी किंवा महाराष्ट्राचे सर्वसामान्य अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांसाठी वजन वापरतात. ओरिसाच्या पंतप्रधानांनी उडिया ही भाषा मराठीपेक्षा थोडी अलीकडची असून सुद्धा
ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधान नव्हे, ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांवर दडपण आणून वजन वापरून उडियाला मान्यता मिळवली, अभिजात भाषा. मग आमच्याकडेच का मिळत नाही? आमच्याकडे तर एकापेक्षा एक असे वजनदार नेते निर्माण झालेले आपण पाहतो. भारतभर त्यांचा दबदबा आहे. मग भारतभर दबदबा असलेले आमचे नेते मराठीसाठी तोंड का उघडत नाही असं माझा भाव. मराठीसाठी त्यांनी तोंड उघडलं पाहिजे, भाषेसाठी आपलं तोंड उघडलं पाहिजे, आपलं वजन वापरलं पाहिजे, आपल्यालाही मिळून जाईल. मी उदाहरण देतो, लक्ष्मीकांत देशमुख आमच्यासोबत होते. आम्ही शिष्टमंडळ घेऊन गेलो आपल्या मुख्यमंत्र्यांकडे. त्यावेळेचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस. त्यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन गेलो, लेखक वाचकांचाच शिष्टमंडळ. ते लेखक, मी वाचक आणि आणखी 4-2 लोक आमच्याबरोबर होते. आणि या प्रश्नावर आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, म्हणजे हे कोणी करायचं आहे असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावेळेला मी त्यांच्याशी थेट बोललो, कारण मी थेटच बोलत असतो, थेटच बोलतो. लपून छपून बोलण्यामध्ये काही मतलब नसतो, सांभाळून बोलण्यामध्ये काही मतलब नसतो. तुम्हाला प्रश्न भिडवायचा असेल तर तुम्ही थेट बोललं पाहिजे. आणि मी थेट बोललो की तुम्ही शब्द वापरला पाहिजे, तुम्ही मोदी साहेबांच्याकडे शब्द वापरला पाहिजे आणि तुम्ही अभिजातता मिळवून दिली पाहिजे भाषेला. तुम्ही शब्द टाकला की ती मिळू शकते. आणि त्यांनी आम्हाला कबूल केलं होतं, मान्य केलं होतं, ते तिथं बोलले होते, आश्वासन दिलेलं होतं की मी हे करतो. पण पुढे काहीच झालं, पुढे मात्र काहीच झालं नाही आजपर्यंत. त्याच्यासाठी मुख्यमंत्री असण्याची गरज नाही, वजन वापरण्यासाठी मुख्यमंत्रीच असला पाहिजे याची काही गरज नाही. ज्याचं वजन चालण्यासारखं आहे त्यांनी वजन वापरलं तर ते होऊ शकतं. आणि पण आपल्या नेत्यांना अशा प्रकारच्या प्रश्नांच्या मध्ये, राजकीय नेत्यांना म्हणतो, पण नेते सगळ्याच व्यवहारामध्ये असतात, राजकीय नेत्यांना अशा याच्यामध्ये वजन वापरावं असं वाटत नाही. ते याच्या अशा प्रकारच्या प्रश्नांच्यासाठी कायम मुके राहिलेले आपण इतिहास तपासून पाहिला तर मला वाटतं की हे त्यांच्याही आणि आपल्याही लक्षात येऊ शकेल. फार बोलणार नाही. अभिजात्येचा मुद्दा आहे. आत्ता देसाई साहेब बोलले. मला सांगायचं होतं की या 2 वर्षामध्ये मराठी भाषेच्या प्रश्नांच्याकडे जेव्हापासून मराठी भाषा मंत्री म्हणून देसाई साहेबांनी सूत्र हातात घेतली, त्यांनी त्यांच्या परीनं म्हणजे खूप काम केलेले, कायदे केले त्यांनी त्याचा उल्लेख केला. त्यांनी मराठी भवनालाही आरंभ केलेला आहे आणि जिल्ह्यात मराठी भवनं व्हावी अशा प्रकारची व्यक्त केलेली त्यांच्या काही कल्पना आहेत, लोकांच्या काही मागण्या आहेत, आमचीही काही स्वप्न आहेत ती त्यांच्यापर्यंत या ना त्या मार्गानं पोचतात. आम्ही पोचवतो आणि आम्हाला ते प्रतिसाद देतात आणि त्यांना पटलं तर जरूर त्या दिशेनं करतात. आणि म्हणून आता तो पाट्यांचा प्रश्न आहे. कोणतीही नोट, कोणतंही म्हणणं सरकारी नोकरानं अन्य भाषेमध्ये मांडता कामा नये. जे मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला किंवा त्यांच्या आधीचा, नाव मला आठवत नाही, त्यांच्याकडे त्यावेळेला सेक्रेटरीनी ज्या टिप्पण्या पाठवलेल्या होत्या, ज्या नोट पाठवलेल्या होत्या, त्या नोट परत केलेल्या होत्या. त्याने त्याच्यावर लिहिलेलं होतं, मुझे इंग्लिश या अंग्रेजी काय त्यांनी म्हटलं असेल त्यावेळेला ते आती नाही, आपकी नोट हिंदी में अगर मराठी में लिखो. मराठी में का तर त्यावेळेला नागपूर तिकडे होता, विदर्भ त्या मध्य प्रदेशाला जोडलेला होता, म्हणून त्या प्रदेशामध्ये मराठी भाषेसुद्धा 11-12% जास्त होते आणि मराठी ही तिकडची जवळपास नंबर 2ची बोलभाषा होती. म्हणून त्यांनी तसं लिहिलेलं होतं. म्हणजे यशवंतरावजीच्या काळातलीच ती गोष्ट आहे. ते जर तेव्हा आपल्याकडे झालं असतं तर हे प्रश्न उपस्थित झाले नसते. नाही झालं मध्ये कोणीतरी काहीतरी करायला पाहिजे, नाही केलेलं आहे. पण आता ते होतं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचा सध्याचा मराठी भाषा विभाग, त्याचे मुख्य मंत्री श्री सुभाष देसाई यांचं आणि त्यांच्या सहकार्याचं ते जे काम करतायत मराठीचं सकारात्मक अशा प्रकारचं, आणि लोकांना मराठी प्रेमीच नव्हे तर मराठी भाषिकांना त्यांच्या कामाचा आनंद होतो. याबद्दल मी या साहित्य संमेलनाच्या वतीनं, आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं आणि त्यांच्या मराठी भाषा विभागाचं मनापासून अभिनंदन करतो. आणखी काही गोष्टी सांगता येण्यासारख्या होत्या. वेळ वाढत चाललेला आहे, तरी माझा वेळ संपलेला नाही आहे, पण मी आता थांबणार आहे. तेव्हा आपण शांत चित्तानं ऐकून घेतलं. काहीतरी सुटलं माझ्याकडून, एक मुद्दा कुठला तरी सुटला, आता मला तो आठवेना आणि सापडेल. तर आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. व्यासपीठाचे विशेष आभार मानतो, कारण
त्यांच्या देखत मी हे बोललो म्हणजे जरा थोडं अवघडच काम आहे. हो, ते शेवटी राज्यकर्ते आहेत. राज्यकर्त्यांना सगळ्यांनी घाबरायचं असतं आणि आपण बोलतो त्यांच्या देखत, हे जरा चांगलं नाही. पण देखत बोलल्याशिवाय, समक्ष बोलल्याशिवाय, जनतेच्या समक्ष बोलल्याशिवाय त्यांच्यापर्यंत हे प्रश्न पोचतच नाही. खाजगीत बोलले तर प्रश्न पोचत नाही, तेव्हा सगळ्यांच्या देखत बोलल्यामुळे हे प्रश्न पोचतात आणि थोडाफार विचार त्यांचा होऊ शकतो. आणि म्हणून हे बोललो. आणि कोकणी मराठीच्या वादाबद्दल माझी अशी अपेक्षा आहे गोमंतक सरकारकडून किंवा गोव्याच्या सरकारकडून आणि तिथल्या कोकणी लेखकांच्याकडून की त्यांनी मराठीचा जर करत असतील तर, करत नसतील असं मला वाटतं, पण जर ते द्वेष करत असतील तर द्वेष करणं सोडावं आणि मराठीने द्वेष करू नये, त्यांनी मदत करावी हा प्रश्न सोडवण्यासाठी. आणि राजभाषा म्हणून मराठीला गोव्याची दुसरी राजभाषा म्हणून मान्यता मिळवून द्यायला सहकार्य करावं अशी त्यांना मावजो साहेबांच्या समोर सर्व कोकणी लेखकांना मी विनंती करतो. माझा हा निरोप ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतील अशा आशा व्यक्त करतो. आणि त्यांनी ऐकून घेतलं, माझ्यावरती रागावणार नाही याशिवाय मला खात्री आहे. तर मी आपली रजा घेतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.